एकीकडे महायुती म्हणून ॲक्शन प्लॅन ठरत असताना दुसरीकडे मात्र महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपचंच असेल किंबहुना असायलाच हवं असं जयकुमार गोरे म्हणतायत। भिवंडीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात जयकुमार गोरे यांचं हे वक्तव्य आहे। ठाणे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली पाहिजे असं गोरे म्हणतायत। ऐकूया आपण। येणाऱ्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये राज्यात तर भारतीय जनता पक्ष एक नंबरचा आहेच आहे, पण ठाणे जिल्ह्याची जिल्हा परिषद ही भारतीय जनता पक्षाची पूर्ण बहुमत आहे। युतीत आपलं बहुमत असलं पाहिजे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, जयकुमार गोरे यांचं हे वक्तव्य सर्वार्थानं महत्त्वाचं आहे। महायुती म्हणून लढत असलो तरी युतीत बहुमत हे आपलंच असलं पाहिजे, 100% नारा जो भाजपकडून सातत्यानं दिला जातोय। एकीकडे महायुतीत बैठकांचा जोर आहे तर भाजप सुद्धा चांगलीच आता मोर्चे बांधणी करताना दिसतेय। मेगा प्लॅनिंग भाजपचं सुद्धा सुरू झालंय। भूषण, नक्कीच लागवी एकंदर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सर्व महानगरपालिका निवडणुका या अनुषंगाने महायुती आता कामाला लागलेली आहे। त्या महायुतीमधील सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भाजप हा आता वेगळ्या गोष्टी आपल्याला करताना पाहायला मिळतात। एकंदर कुठेतरी आज मंत्री जयकुमार रावत यांचं, मंत्री जयकुमार गोरे यांचं जे वक्तव्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य आहे। त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्व निवडणुकांमध्ये भाजप हा बहुमत असला पाहिजे अशा प्रकारे त्यांचा दावा आहे। त्यामुळे भाजप जर बहुमत हवा असेल तर भाजपला कुठेतरी जागा वाटप जे आहे त्यामध्ये आपल्याला मोठी बाजी मारताना पाहायला मिळणार। त्यामुळे कुठे जागा मध्ये मोठी रस्तेकेच पाहायला मिळू शकते। त्यामुळे एकंदर महायुतीमधील जे दोन इतर प्रमुख पक्ष आहेत, म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त जागा जर भाजपला घेतल्या तर कुठेतरी रस्तेकेच आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचं सध्या तयारी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आज अनेक बैठका सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। आज अगदी मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी, यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। त्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। त्यासोबतच कुठेतरी भाजप ही आपल्याला अनेक गोष्टींमध्ये आपल्याला तयारी करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात जागा वाटपाच्या चर्चा द्या त्यामध्ये आपल्याला रस्तेकेच होताना पाहायला मिळू शकते आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी काहीसा तणाव देखील महायुतीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो। लागवी, अगदी भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।